Hello dear students, welcome in my YouTube channel EduChange. Today we are going to learn the Red-Headed League, and this lesson is from 7th standard English book. It is 3.5, The Red-Headed League. लाल केसाच्या लोकांची संघटना असा त्याचा मराठी अर्थ होतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओतून या पाठाची प्रस्तावना पाहणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पाठाचा जो पार्ट 1 आहे त्याचा मराठी अर्थ आपण समजून घेणार आहोत. आय होप यू विल एन्जॉय धिस लेसन व्हेरी मच बिकॉज धिस लेसन इज व्हेरी इंटरेस्टिंग. मित्रांनो, शेरलॉक होम्स हे जे पात्र आहे, कॅरेक्टर आहे, तर तुमच्या आवडीचं हे कॅरेक्टर ठरणार आहे. कारण की सर्वांनाच, अगदी लहान मुलांपासून मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांनाच गोष्टी आवडतात. आणि विशेष म्हणजे या गोष्टी कोणत्या आवडतात तर गुन्ह्यांच्या गोष्टी जास्त आवडतात. आजही आपण बरीच मुलं किंवा माणसं क्राईम स्टोरीज पाहत असतात टी व्हीवर किंवा मोबाईलवर. आणि या क्राईम स्टोरीमध्ये गुन्हा कसा घडला आणि त्या गुन्ह्याचा शोध पोलिसांनी कसा लावला हे खूप इंटरेस्टिंग असतं. मग तसंच आर्थर कॅनन डॉयल नावाचे जे लेखक होते त्यांनी त्यांच्या कादंबरीमध्ये चित्रित केलेलं असं हे एक व्यक्तिमत्व आहे शेरलॉक होम्स. तर तुम्हाला माहीत आहे की शेरलॉक होम्स इज प्रोबॅबली द मोस्ट फेमस, प्रसिद्ध असं ते प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून रंगवलेलं ते एक व्यक्तिमत्व आहे. पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध, प्रायव्हेट म्हणजे खाजगी आणि डिटेक्टिव्ह म्हणजे शोध घेणारं, गुप्तहेर असाही त्याचा अर्थ होतो. की एखादा गुन्हा घडला असेल तर त्या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी एखादी व्यक्ती जाते आणि ती व्यक्ती अगदी पोशाख बदलून त्या ठिकाणी जाते, वेषांतर करून जाते किंवा दुसऱ्या काही एखाद्या मार्गाने त्या ठिकाणी उपस्थित राहते आणि तो गुन्हा जो घडला त्या परिसरामध्ये राहून त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी समजून घेते. त्याला म्हणायचं गुप्तहेर. शेरलॉक होम्स इज प्रोबॅबली द मोस्ट फेमस अँड मोस्ट पॉप्युलर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह इन द वर्ल्ड ऑफ डिटेक्टिव्ह स्टोरीज अँड नॉवेल्स. मित्रांनो, जगभरामध्ये अशा खूप गोष्टी आणि खूप कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. गुन्हे कथा किंवा गुन्ह्यांचा शोध घेण्यावर त्या कथा लिहिलेल्या असतात. ही इज नोन फॉर हिज कीन ऑब्झर्वेशन. आता हे जे रंगवलेलं व्यक्तिमत्व आहे शेरलॉक होम्स, हे कशासाठी प्रसिद्ध आहे, कशासाठी माहीत होतं तर ही इज नोन फॉर हिज कीन ऑब्झर्वेशन. तर त्यांनी ज्या ठिकाणी ते गेले, शेरलॉक होम्स, किंवा ज्या ठिकाणी जातात तिथल्या गोष्टींचं अत्यंत सूक्ष्म असं ते निरीक्षण करत असतात. आणि त्यांच्या नजरेतून गुन्हेगाराने जरी त्या ठिकाणी एखादा पुरावा सोडलेला नसेल तरी सुद्धा शेरलॉक होम्सच्या नजरेतून मात्र त्यांनी पुरावे शोधण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचंच वैशिष्ट्य आहे कीन ऑब्झर्वेशन. कीन म्हणजे अत्यंत सूक्ष्म असं निरीक्षण. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे पहा त्यांचं, नॉलेज ऑफ मेनी फील्ड्स. तर शेरलॉक होम्सला वेगवेगळ्या क्षेत्रांतील माहिती आहे. म्हणजे वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा अभियंत्यांचं जे इंजिनिअरिंग क्षेत्र असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, कम्प्युटर असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज त्या शेरलॉक होम्सचा आहे. त्यानंतर ॲबिलिटी टू मेक ॲक्युरेट गेसेस, की त्यांच्याकडे अशी पात्रता आहे की जो अंदाजाचा रोख असतो तो अत्यंत करेक्ट असतो, ॲक्युरेट, की त्यांनी केलेला अंदाज हा जास्तीत जास्त वेळा 100% बरोबर असतो. म्हणून या 3 गोष्टी शेरलॉक होम्सच्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. सर आर्थर कॉनन डॉयल वॉज अ डॉक्टर बाय प्रोफेशन. म्हणजे हे जे लेखक आहेत, मूळ लेखक, आता शेरलॉक होम्स जे आहे ते गोष्टीतलं पात्र आहे बरं का, ध्यानात ठेवा. आणि आर्थर कॉनन डॉयल हे त्याचे रायटर आहेत, त्या फिक्शनचे लेखक आहेत. तर त्यांचा प्रोफेशन, व्यवसाय त्यांचा होता डॉक्टर.
बट ही इज बेस्ट नोन फॉर हिज क्राईम फिक्शन. परंतु ते जास्तीत जास्त प्रसिद्ध झाले आहेत ते त्यांच्या गुन्हे कथांच्यामुळे. किंवा आपल्याकडे सुद्धा पहा, बाबा कदम, सुहास शिरवळकर या लेखकांची पुस्तकं जर तुम्ही पाहिली तर त्या पुस्तकांमधून सुद्धा तुम्हाला अशा गुन्हे कथा सापडून येतील. अर्थात तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ही पुस्तकं वाचायची आहेत. द रेड हेडेड लीग वॉज वन ऑफ हिज फेवरिट स्टोरीज. तर लाल केसाच्या लोकांची संघटना, द रेड हेडेड लीग, लीग म्हणजे संघटना, वॉज वन ऑफ हिज फेवरिट स्टोरीज. तर आर्थर कॅनन डॉयल यांच्या ज्या काही प्रसिद्ध आणि आवडत्या ज्या कथा आहेत त्यापैकी द रेड हेडेड लीग ही एक प्रसिद्ध कथा आहे. लाईक अदर शेरलॉक होम्स स्टोरीज, धिस स्टोरी टू इज टोल्ड बाय हिज फ्रेंड डॉक्टर वॅटसन. आता ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, कथा आहेत, त्या कथासुद्धा सांगण्यासाठी एक निवेदक असतो पहा. आणि त्या निवेदकाच्या भूमिकेमध्ये डॉक्टर वॅटसन हे काम करत आहेत. आजची ही जी आपण शिकत असलेली जी गोष्ट आहे द रेड हेडेड लीग, या गोष्टीचे निवेदक सुद्धा डॉक्टर वॅटसन आहेत. मित्रांनो, हे पाठ समजून घेताना तुम्हाला थोडंसे सगळी जी नावं भेटणार आहेत व्यक्तींची, ही इंग्रजी व्यक्तींची नावं आहेत किंवा परदेशातल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यामुळे थोडासा गोंधळ होण्याची शक्यता असते. तर असा गोंधळ होऊ देऊ नका. पहिल्यापासून अत्यंत बारकाईने तुम्ही या व्यक्तींकडे पहा, म्हणजे तुमच्या ते पटकन समजून येईल, तुम्हाला वेळ लागणार नाही. पहा, पुढचा शब्द आहे लीग. याचा अर्थ होतो ॲन असोसिएशन ऑर अ फॉर्मल ग्रुप ऑफ पीपल. तर एक संघटना, लोकांची संघटना, त्याला म्हणायचं लीग, फॉर्मल ग्रुप ऑफ पीपल, लोकांचा एक गट. पुढे एल्डरली, एल्डरलीचा अर्थ होतो ओल्ड किंवा पास्ट हिज मिडल एज, साधारण एक 5-50 वर्ष पूर्ण केलेला व्यक्ती, त्याला म्हणायचं एल्डरली. त्यानंतर पुढे शब्द आहे फिअरी, लाईक फायर म्हणजे विस्तवासारखं किंवा जाळासारखं, ब्राईट रेड प्रखर लाल रंगाचं. त्यानंतर पॉन ब्रोकर, या ठिकाणी पॉन ब्रोकरचा अर्थ दिलाय पहा. पॉन ब्रोकर, अ पर्सन हू लेंड्स मनी ॲट इंटरेस्ट व्हेन व्हॅल्युएबल थिंग्स आर केप्ट विथ हिम टिल द लोन इज रिपेड. म्हणजे आपण आपल्याकडे सावकार म्हणतो पहा, सावकाराकडे आपण एखादी वस्तू गहाण म्हणून ठेवतो आणि त्या मोबदल्यात सावकार आपल्याला पैसे देतो आणि मग ते पैसे, ते मुद्दल आपण पूर्ण त्याचं व्याजासह पूर्ण करायचं असतं आणि मग सावकार ती ठेवलेली वस्तू आपल्याला परत देतो. अशा व्यक्तींना इंग्रजीमध्ये पॉन ब्रोकर असं म्हटलेलं आहे. पुढे मुद्दा आहे पहा, रेड हेडेड, अ पर्सन विथ रेड हेअर. रेड हेडेड म्हणजे काय, तर अशी व्यक्ती की ज्यांचे केस लाल आहेत. नॉमिनल म्हणजे इझी किंवा सिंपल. चला, द रेड हेडेड लीग, लाल केसाच्या लोकांची संघटना. पार्ट 1, मिस्टर विल्सन्स स्टोरी. आता विल्सन्सची गोष्ट आहे ही पहा. काय पहा, व्हेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड मिस्टर शेरलॉक होम्स, ही वॉज कॉन्व्हर्सिंग विथ अ व्हिजिटर who was an elderly man with fairy red hair. जेव्हा मी माझ्या मित्राला हाक मारली, आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड, तेव्हा मिस्टर शेरलॉक होम्स, ही वॉज कॉन्व्हर्सिंग, म्हणजे माझा मित्र म्हणजे कोण, आता वॅटसन बोलता येते. असं समजा की वॅटसन तुमच्याबरोबर बोलत आहेत, मी म्हणजे वॅटसन आहे पहा. व्हेन आय कॉल्ड अपॉन, माझ्या मित्राला म्हणजे मिस्टर शेरलॉक होम्सला मी जेव्हा हाक मारली, त्यावेळेस शेरलॉक होम्स हे त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तीबरोबर बोलत होते. हु वॉज, आणि ती व्यक्ती जी होती ती लाल केस असलेली आणि साधारण एक 50शी पार केलेली अशी ती व्यक्ती होती. होम्स इंट्रोड्यूस्ड मी टू द व्हिजिटर मिस्टर जाबेज विल्सन. ही वॉज अ पॉन ब्रोकर. होम्स आस्क्ड हिम टू रिपीट हिज स्टोरी फॉर मी. ही बिगॅन by showing us an advertisement in a newspaper. It read as follows. पहा, होम्स इंट्रोड्यूस्ड मी टू द व्हिजिटर. माझी ओळख होम्सनी त्या व्यक्तीबरोबर करून दिली.
तर त्या व्यक्तीचं नाव काय पहा, मिस्टर जाबेज विल्सन. त्या लाल केसांच्या व्यक्तींचं. ही वॉज अ पॉन ब्रोकर. तर ते एक सावकार होते. होम्स आस्क्ड हिम टू रिपीट ही स्टोरी फॉर मी. आणि मग माझ्यासाठी होम्सनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुमची जी घटना घडली, गोष्ट घडली, ती गोष्ट आता पुन्हा एकदा सांगा, कारण माझा मित्र वॅटसन या ठिकाणी आलेला आहे आणि त्यालाही समजली पाहिजे, म्हणून तुम्ही पुन्हा एकदा ती गोष्ट सांगा. ही बिगॅन बाय शोईंग अस अन ॲडव्हर्टाइजमेंट इन अ न्यूजपेपर. न्यूजपेपरमध्ये आलेली एक जाहिरात दाखवली आणि त्याने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. आता ती गोष्ट त्याने ती जाहिरात पहिल्यांदा वाचून दाखवली. पहा, जाहिरात वाचू आपण. टू द रेड हेडेड लीग, म्हणजे लाल केस असलेले लोकांच्या संघटनेसाठी. पहा, देअर इज अ वॅकन्सी फॉर अ मेंबर ऑफ द लीग अँड द सॅलरी इज £4 a week for nominal services. Red-headed men may apply in person on Monday at 11 o'clock to Duncan Ross at the office of the League, 7 Fleet Street. या ठिकाणी आपण अर्थ समजून घेऊया की लाल केस असलेल्या लोकांची जी संघटना आहे त्यांसाठी ही जाहिरात आली. आणि जाहिरातीत काय सांगितलंय, देअर इज अ वॅकन्सी. वॅकन्सी म्हणजे खाली आहे जागा एक, फॉर अ मेंबर ऑफ द लीग. आणि ती जागा आता त्या संघटनेच्या सदस्यासाठी ती जागा एक खाली आहे. अँड द सॅलरी इज £4. सॅलरी किती आहे? £4. म्हणजे आपल्याकडे जसं रुपयामध्ये आपण काउंट करतो, आपलं चलन रुपये असं आहे, तसं परदेशामधलं या देशाचं चलन आहे पाऊंड्स. आणि ते किती पगार ठरलाय जाहिरातीमध्ये, किती सांगितलंय की £4 a week, म्हणजे आठवड्याला £4 ते देणार आहेत. फॉर नॉमिनल सर्व्हिसेस, म्हणजे अगदी थोडं काम करायचं आहे, इझी आणि सोपं काम करायचं आहे, नॉमिनल सर्व्हिसेस. रेड हेडेड मेन मे अप्लाय इन पर्सन ऑन मंडे, म्हणजे लाल केस असलेल्या लोकांनी वैयक्तिक सोमवारी हा अर्ज करायचा आहे. आणि ॲट 11 o'clock, किती वाजता? 11 वाजता हा अर्ज करायचा आहे. कुठे, कोणाला अर्ज करायचा आहे? टू डंकन रॉस. डंकन रॉस नावाची व्यक्ती आहे, त्यांच्या नावाने अर्ज करायचा आहे. ॲट द ऑफिस ऑफ द लीग. आणि कुठे, तर ते ऑफिसमध्ये आहेत डंकन रॉस. कुठे आहे ऑफिस ते पण पुढे ॲड्रेस दिला आहे, 7 फ्लीट स्ट्रीट. तर त्या रस्त्याचं नाव आहे ते 7 फ्लीट स्ट्रीट. त्या ठिकाणी त्या रस्त्यावर तो ऑफिस त्यांनी आहे तिथे. पहा पुढे, द ॲडव्हर्टाइजमेंट हॅड अपीयर्ड इन न्यूजपेपर 2 months ago. आता ते विल्सन सांगतायत की साधारण 2 महिन्यांपूर्वी अशी जाहिरात पेपरमध्ये आली होती. हॅड अपीयर्ड, दिसून आली होती. मिस्टर विल्सन्स असिस्टंट, मिस्टर विल्सन्स असिस्टंट म्हणजे विल्सनचे जे सहकारी होते, विन्सेंट स्पाउल्डिंग हॅड शोन इट टू हिम. तर विल्सनचा जो सहकारी होता त्याचं नाव आहे विन्सेंट स्पाउल्डिंग, लक्षात ठेवा. आणि त्यांनी ही जाहिरात विल्सनला दाखवली होती. मिस्टर विल्सन लाईक्ड हिज असिस्टंट स्पाउल्डिंग, म्हणजे मिस्टर विल्सनला त्यांचा जो सहकारी होता स्पाउल्डिंग तो आवडायचा. कारण की पहा, ही वॉज स्मार्ट, त्याचं जे काम करण्याची पद्धत होती ती अतिशय स्मार्ट होती. इफिशियंट अँड वर्कड फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. आणि शिवाय तो निम्माच पगार घेऊन त्यांच्याकडे राहायचा. स्पाउल्डिंग हा निम्माच पगार घ्यायचा. वेजेस नवीन शब्द आहे पहा इथे. वेजेस म्हणजे वेतन, वेतन म्हणजेच पगार. आणि तो त्याचं काम चांगलं होतं. इफिशियंट अँड वर्कड फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस, म्हणजे बाकीचे लोक समजा ₹100 पगार घ्यायचे, तर हा मात्र ₹50 काम त्यांच्याकडे करत असायचा. बट द असिस्टंट ऑल्सो हॅड हिज फॉल्ट्स. परंतु जरी असिस्टंट त्या स्पाउल्डिंग हा जो चांगला होता, तो विल्सनला आवडायचा काम त्याचं, तरीसुद्धा स्पाउल्डिंगचे काही फॉल्ट होते. एव्हरी नाऊ अँड देन ही लेफ्ट वर्क अँड वेंट. पहा, एव्हरी नाऊ अँड देन
he left work and went down into the cellar to develop photographs. Photography was his hobby. पहा, आता प्रत्येक व्यक्ती सगळी सर्वगुण संपन्न असते असं नाही. त्याचे सुद्धा काही दोष होते त्या स्पाउल्डिंगचे. काय दोष होता त्याचा? एव्हरी नाऊ अँड देन, म्हणजे तो नेहमीच काय करायचा? ही लेफ्ट वर्क, त्याचं काम मध्येच सोडायचा आणि खाली जायचा. वेंट डाऊन इन टू द सेलर. कुठे? खाली तळघरात. सेलर म्हणजे तळघर. आपण राहतो त्याच्या खाली एखादी खोली असेल तर त्याला सेलर असं म्हणतात. टू डेव्हलप फोटोग्राफ्स, तो त्या ठिकाणी फोटोग्राफ डेव्हलप करायचा. म्हणजे कागदावर, समजा पूर्वीच्या काळी काय असायचं, कॅमेऱ्यामध्ये रोल घातलेला असायचा आणि कॅमेऱ्याने फोटो काढला की त्या रोलवर ती प्रतिमा उमटायची आणि मग तो रोल त्या केमिकल्समध्ये याच्यामध्ये धुतला जायचा आणि त्या कागदावर मग ती प्रतिमा उमटवली जायची. त्याला म्हणायचं फोटो डेव्हलप करणे. आणि मग फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. तर त्या जो स्पाउल्डिंग होता त्याची फोटोग्राफी हा एक त्याचा छंद होता. पहा, हॉबी म्हणजे छंद. तर आता इथे हे जर चित्र पाहिलं तर या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येते की हे जे आहेत हे शेरलॉक होम्स आहेत. त्यानंतर हे जे बसलेले आहेत हे डॉक्टर विल्सन आहेत. हे त्यांची स्टोरी सांगत आहे. यू कॅन सी अ न्यूजपेपर ऑन हिज लॅप. ओके, त्यांच्या मांडीवर तुम्हाला या ठिकाणी न्यूजपेपर दिसतोय, कारण त्या न्यूजपेपरमध्ये ती जाहिरात आली होती. येथे या ठिकाणी उभे आहेत ते वॅटसन, पूर्ण लिहित नाही, वॅटसन. तर असे तिघे जण या खोलीमध्ये चर्चा करत आहेत आणि मग वॅटसनला ऐकायची आहे गोष्ट, म्हणून विल्सनला शेरलॉकने काय सांगितलं? पुन्हा ही गोष्ट सांग. Spaulding showed the advertisement to Mr. Wilson and explained to him that an American millionaire, Mr. Ezekiah Hopkins, had founded the famous Red-Headed League to help all redheads like himself. तर स्पाउल्डिंग काय सांगत आहेत की स्पाउल्डिंगने ती जाहिरात दाखवली मिस्टर विल्सनला आणि असं स्पष्ट केलं की अमेरिकन मिलेनियर जे आहेत, अमेरिकेचे जे कोट्याधीश आहेत, मिस्टर एझिक हॉपकिन्स, या लोकांनी काय केलेली होती? एझिक हॉपकिन्स यांनी ती सुरू केलेली होती लाल केस असलेल्या लोकांची संघटना. त्यांना म्हणजे जे रेड हेडेड लोक आहेत, लाल केस असलेले, त्यांना मदत करण्यासाठी संस्था स्थापन केलेली होती. स्पाउल्डिंग अर्ज्ड मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब. मग स्पाउल्डिंगनी काय केलं? विनंती केली विल्सनला की तुमचे सुद्धा लाल केस आहेत आणि तुम्ही सुद्धा काय करा, या जॉबसाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरा. So the two of them went to the address given in the advertisement. मग हे दोघेही म्हणजे स्पाउल्डिंग आणि डॉक्टर विल्सन हे दोघेही त्या पत्त्यावर ॲप्लिकेशन देण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्याच्या ठिकाणी ते गेलेले आहेत. फाउंडेड म्हणजे स्टार्टेड, सुरू केली. आणि रेड हेड म्हणजे अ रेड हेडेड पर्सन, लाल केस असलेले व्यक्ती. त्यानंतर पुढे पहा, फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. तर तो फ्लीट स्ट्रीट जो होता त्या ठिकाणी सर्व लाल केस असलेले लोक आलेले होते. मिस्टर विल्सन थॉट दॅट विथ सो मच कॉम्पिटिशन ही वुड नॉट गेट द जॉब. मिस्टर विल्सननी मनात विचार केला की या ठिकाणी एवढे लोक आलेले आहेत लाल केस असलेले आणि एवढी मोठी स्पर्धा आहे, मला काही जॉब मिळू शकत नाही. ही वॉन्टेड टू गो बॅक, त्याला परत जावंसं वाटत होतं. बट स्पाउल्डिंग पुश्ड थ्रू द क्राऊड अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. परंतु काय केलं स्पाउल्डिंगनी? ते विल्सनला असं जोरात धक्का दिला गर्दीमधून, लोकांच्या, क्राऊड म्हणजे गर्दी, त्या गर्दीतून जोराचा धक्का दिला. तर विल्सनला ऑफिसमध्ये घेऊन गेला स्पाउल्डिंग. आता पुढे काय झालं? ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय झालं पहा. देअर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर्स अँड अ टेबल. त्या ऑफिसमध्ये 2 खुर्च्या आणि एक टेबल सोडून काही नव्हतं. बघा, कपल ऑफ चेअर्स म्हणजे खुर्च्यांची जोडी
आणि एक टेबल, एवढंच साहित्य त्या ऑफिसमध्ये होतं. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. त्या टेबलच्या मागे एक लाल केस असलेला माणूस बसलेला होता. ही वॉज मिस्टर डंकन रॉस. तर ती व्यक्ती काय कोण होती? टेबलच्या मागे ऑफिसमध्ये बसलेली मिस्टर डंकन रॉस, अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. तर लाल केस असलेल्या लोकांच्या संघटनेचे ते प्रतिनिधी होते. ही वॉज व्हेरी प्लीज्ड टू सी मिस्टर विल्सन अँड अनाउन्स्ड इमिजिएटली दॅट ही वॉज वेल सुटेड फॉर द जॉब. बघा बरं का, जेव्हा मिस्टर विल्सन आणि स्पाउल्डिंग हे मिस्टर डंकन रॉसच्या ऑफिसमध्ये जातात, तेव्हा डंकन रॉस कसलेही प्रश्न न विचारता फक्त पाहिल्यानंतर त्याला आनंद होतो. इथे म्हटलं बा, ही वॉज व्हेरी प्लीज्ड टू सी मिस्टर विल्सन. मिस्टर विल्सनला पाहून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी पटकन इमिजिएटली म्हणजे पटकन, ताबडतोब जाहीर करून टाकलं की आमची जी जागा आहे त्या जागेसाठी मिस्टर विल्सन हे लायक आहेत त्या कामासाठी. सुटेड म्हणजे योग्य, पात्र असणे. ही शूक हँड्स विथ मिस्टर विल्सन. त्यांनी मिस्टर विल्सन बरोबर हात हलवले आणि त्यांचं अभिनंदन केलं. कॉंग्रॅच्युलेटेड हिम अँड टोल्ड ऑल अदर कॅन्डिडेट्स टू गो बॅक. आणि बाकीचे जे आलेले उमेदवार होते त्या उमेदवारांना पटकन मागे जाण्यास सांगितले. पुढे पहा. मिस्टर डंकन रॉस एक्सप्लेन दॅट मिस्टर विल्सन वुड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2. चला, मिस्टर डंकन रॉस एक्सप्लेन्ड, त्यांनी लगेच मिस्टर डंकन रॉसने स्पष्ट करून सांगितलं मिस्टर विल्सनला की मिस्टर विल्सन वुड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2, म्हणजे 10 ते 2 वाजेपर्यंत त्यांना ऑफिसमध्ये थांबावं लागेल. इफ ही लेफ्ट द ऑफिस ही वुड लूज द जॉब. जर त्यांनी ऑफिस सोडलं तर मात्र ते जॉब गमावून बसतील. स्पाउल्डिंग assured Mr. Wilson that he would look after Mr. Wilson's business in his absence. जेव्हा मिस्टर विल्सन त्या ठिकाणी नसतील तेव्हा त्यांच्या गैरहजेरीमध्ये स्पाउल्डिंग त्या ठिकाणी काम करील अशी स्पाउल्डिंगने त्यांना खात्री दिली. द पे वॉज फिक्स्ड ॲट £4 a week. आणि जे वेतन ठरलं ते सुद्धा आठवड्याला £4 इतकं ठरलेलं आहे. अँड द वर्क सेड मिस्टर विल्सन. मिस्टर विल्सन म्हणाले, पण काम काय आहे माझं नेमकं? पहा पुढे. यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. तर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका जे आहे तर त्याच्यावरून फक्त नक्कल करायची आहे त्याची. यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. पुढे पहा. द पे वॉज व्हेरी गुड अँड द वर्क वॉज लाईट. म्हणजे वेतन हे खूप चांगलं होतं. पे वॉज व्हेरी गुड अँड द वर्क वॉज लाईट. काम मात्र साधंच होतं, साधं सोपं होतं. मिस्टर विल्सन ॲक्सेप्टेड द जॉब. ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकार केला. मिस्टर विल्सन यांनी कामाचा स्वीकार केला. अँड बिगॅन हिज वर्क द व्हेरी नेक्स्ट डे. आणि अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांनी कामाला आपल्या सुरुवात केली. Mr. Duncan Ross was there in the office to see that Mr. Wilson did his work properly and did not leave the office. तर त्या ठिकाणी ऑफिसमध्ये मिस्टर डंकन रॉस त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि त्यांनी ते पाहायचे की मिस्टर विल्सननी त्यांचं काम प्रॉपरली व्यवस्थितपणे केलं आहे का आणि त्यांनी त्यांचं ऑफिस तर सोडलं नाही ना, या सगळ्या गोष्टी मिस्टर डंकन रॉस पाहायचे. He told Mr. Wilson to start with the letter A. मिस्टर विल्सनला त्यांनी सांगितलं डंकन रॉसने की तुम्ही तुमचं काम ए या अक्षरापासून सुरू करा. मिस्टर विल्सन रोट डिलिजंटली फॉर 4 hours विदाउट लिव्हिंग हिज प्लेस. तर परिश्रमपूर्वक, डिलिजंटली म्हणजे परिश्रमपूर्वक मिस्टर विल्सन यांनी ते लिहिलं. फॉर 4 hours 4 तास त्यांनी ते काम पूर्ण केलं. विदाऊट लिव्हिंग हिज प्लेस, त्यांनी त्यांची जागासुद्धा 4 तासामध्ये सोडली नाही. मिस्टर रॉस वुड ड्रॉप इन फ्रॉम टाईम टू टाईम टू सी दॅट ऑल वॉज राईट विथ मिस्टर विल्सन.
तर मिस्टर रॉस काय करायचे, त्या ठिकाणी जायचे आणि पाहायचे की मिस्टर विल्सन हे व्यवस्थित काम करत आहेत किंवा नाही. ॲट 2 o'clock ही बेड मिस्टर विल्सन गुड डे अँड लॉक द डोअर ऑफ द ऑफिस. तर 2 वाजता त्यांनी मिस्टर विल्सनला बेड केलं अँड लॉक द डोअर ऑफ द ऑफिस, आणि त्यांनी ऑफिसचा दरवाजा काय करून टाकला, लॉक करून टाकला. चला आता आपण नवीन पानावर आलेलो आहोत. पहा, धिस वेंट ऑन डे आफ्टर डे मिस्टर होम्स. म्हणजे हे विल्सन सांगत आहेत, मिस्टर होम्स अशा प्रकारे हे दिवसामागून दिवस जात होते आणि हे प्रक्रिया चालू होती. मी तिथे जायचो आणि ते काम करायचो. सेड मिस्टर विल्सन. अँड ऑन सॅटरडे आय गॉट माय सॅलरी. आणि शनिवारी मला माझा पगार मिळाला. इट वॉज द सेम नेक्स्ट वीक. अगदी तसंच पुढच्या आठवड्यातही मला मिळाला. अँड द सेम वीक आफ्टर. आणि त्याच्याही नंतरच्या आठवड्यामध्ये मला पगार मिळाला. आफ्टर अ फ्यू डेज मिस्टर डंकन रॉस केम इन ओनली वन्स इन अ व्हाईल अँड आफ्टर टाइम ही डिड नॉट कम इन ॲट ऑल. आफ्टर फ्यू डेज म्हणजे काही दिवसानंतर मिस्टर डंकन रॉस केम इन ओनली वन्स इन अ व्हाईल अँड आफ्टर अ टाइम ही डिड नॉट कम इन ॲट ऑल. नंतर मग ते एकदाच येऊन जायचे. मिस्टर डंकन रॉस हे माझ्याकडे सुरुवातीला जे सारखे येऊन पाहायचे ना, तर ते त्यांनी आता कमी केलं. ते कधीतरी एकदाच यायचे काम चालू असताना, आणि नंतर तर ते येणंही त्यांनी बंद केलं. ते नंतर आलेच नाहीत. पुढे काय झालं, आता आपण हे सगळं ऐकतोय. विल्सन सांगत आहेत की नेमका आपल्याला ऐकायचे गुन्हा काय घडलाय नेमका. पुढे काय झालं, मिस्टर विल्सन कंटिन्यूड. विल्सननी सांगायला पुढे सातत्य ठेवलं, कंटिन्यूड. 8 weeks हॅड पास्ट. 8 आठवडे होऊन गेले. लाईक धिस, अशा प्रकारे 8 आठवडे निघून गेले. अँड आय हॅड रिटन अबाउट अबॉट्स, आर्चरी इट्सेट्रा. मी तोपर्यंत अबॉट्स आणि आर्चरी विषयी त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. अँड होप दॅट आय माईट गेट ऑन टू बी सून. आणि अशी आशा होती की मला आता लवकरच बी वर लिहायला सुरुवात करता येईल, किंवा मला लिहिण्यासाठी बी हे अक्षर मिळून जाईल. अँड देन सडनली द होल बिझनेस केम टू ॲन एंड. आणि अचानकच सगळं काही जे चाललेलं होतं त्याचा शेवट झाला. टू ॲन एंड, होम्स आस्क्ड. होम्सने विचारलं, काय सगळं संपलं? येस सर. धिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क ॲज युजल ॲट 10 o'clock. म्हणजे या सकाळी काय झालं, मग मी आपला नेहमीसारखा मी माझ्या कामावर गेलो. बट द डोअर वॉज शट. परंतु दार लावलेलं होतं. अँड लॉक्ड विथ अ लिटिल नोट नेल्ड ऑन इट. इट सेड. आणि त्याच्यावरती एक छोटी चिटकवलेली होती चिठ्ठी, आणि दाराला कुलूप लावून घेतलेलं होतं. काय लिहिलेलं होतं तिथे, द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व्ड. डिझॉल्व्ड म्हणजे ती विलीन करण्यात आली थोडक्यात, संघ तो. ऑक्टोबर 9, 1880. 9 ऑक्टोबर 1880 ही तारीख त्या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि तिथं लिहिले की द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व्ड. ते कंपनी थोडक्यात विलीन करण्यात आली. आय वॉज शॉक्ड. मला तर धक्काच बसला. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. मला कळत नव्हतं की आता काय करायचं. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. मिस्टर विल्सन वेंट ऑन विथ हिज स्टोरी. म्हणजे मिस्टर विल्सननी त्यांची गोष्ट सांगायचं चालूच ठेवलं. आय मेड एन्क्वायरीज ॲट द नियर बाय ऑफिसेस. एन्क्वायरीज म्हणजे चौकशी. मी शेजारच्या ऑफिसेसमध्ये भरपूर चौकशी केली. बट नन ऑफ देम न्यू एनिथिंग अबाउट द लीग. परंतु त्यापैकी कुणालाच या लाल केस असलेल्या संघटनेविषयी कुणालाच काहीही माहिती नव्हतं. द रूम्स हॅड बीन रेंटेड अंडर अ फॉल्स नेम. ती जी खोली होती ना ऑफिसची, तर ती चुकीच्या नावाने ती रेंटवर घेण्यात आलेली होती. बघा बरं का, म्हणजे फसवलं गेलंय थोडक्यात. आय वेंट होम अँड आस्क्ड माय असिस्टंट स्पाउल्डिंग फॉर ॲडवाईस. मग मी माझ्या घरी गेलो आणि माझा जो सहकारी होता स्पाउल्डिंग, त्याला मी सल्ला विचारला की बा आता काय करू. बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. परंतु तो मला कसलीही मदत करू शकला नाही. आय वॉन्ट टू फाइंड आउट अबाउट द लीग मिस्टर होम्स. मग मला आता काय करायचंय, मला या संघटनेविषयी शोधून काढायची माहिती.
हू दे आर, ते कोण आहेत, अँड व्हाय दे प्लेड धिस प्रँक अपॉन मी, आणि ते माझ्याबरोबर त्यांनी हा प्रँक का केला आहे, माझी अशी मस्करी त्यांनी का केलेली आहे, हे मला शोधून काढायचं आहे. द होल थिंग इज अ मिस्टरी दॅट इज, हे सगळं जे काही घडलं ते अतिशय गूढ आहे, मिस्टरी, रहस्य आहे. दॅट इज व्हाय आय केम टू यू, म्हणूनच मी तुमच्याकडे आलेलो आहे. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू, मी तुमच्याविषयी भरपूर काही ऐकलेलं आहे. होम्स फाउंड मिस्टर विल्सन स्टोरी व्हेरी अनयुज्युअल, म्हणजे एक निराळीच अशी ती गोष्ट होम्सच्या लक्षात आली मिस्टर विल्सनची. ही आस्क्ड, आता शेरलॉक होम्स काय म्हणतायत पहा. मिस्टर विल्सन, दिस असिस्टंट ऑफ युअर्स हू फर्स्ट कॉल्ड युअर अटेन्शन टू द ॲडव्हर्टाइजमेंट, व्हॉट इज ही लाईक. तर त्यांनी बरोबर प्रश्न केला की मिस्टर विल्सन, तुमचा जो सहकारी आहे की ज्याने तुम्हाला पहिल्यांदा ही जाहिरात दाखवली, व्हॉट इज ही लाईक, तो कसा आहे. तर तिथे सांगितलंय, मग त्याचं वर्णन केलंय. स्मॉल, स्टॉट, विथ नो हेअर ऑन हिज फेस, तो एक लहान आहे थोडासा आणि त्याच्या चेहऱ्यावर केस नाहीत. ही हॅज अ व्हाईट स्प्लॅश ऑफ ॲसिड ऑन हिज फोरहेड, त्याच्या कपाळावर ॲसिडची काहीतरी एक खूण आहे. आय थॉट ॲज मच, सेड मिस्टर होम्स. ठीक आहे, मी विचार करतो. आय थॉट, इज ही स्टील विथ यू, तो अजूनही तुमच्याबरोबरच आहे का, असंही प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर आपले विल्सन म्हणतात, ओ येस सर, हो आहे, तो माझ्याबरोबरच आहे. दॅट विल डू मिस्टर विल्सन, तेच काम करील. आय कॅन गिव्ह यू माय ओपिनियन ऑन धिस सब्जेक्ट इन अ डे ऑर टू. तर हे काही जे घडलंय ना, या विषयीचं माझं मत मी तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये देऊ शकेन. टुडे इज सॅटरडे, आज शनिवार आहे. अँड बाय मंडे वी मे कम टू अ कन्क्लुजन, आणि एक सोमवारपर्यंत आपण योग्य त्या निर्णयापर्यंत पोहोचणार आहोत, योग्य त्या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचणार आहोत. कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पार्ट 1 पूर्ण केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा गुन्हा शेरलॉक होम्सनी कसा उजेडात आणला, त्याचा शोध कसा घेतला गुन्हेगारांचा, हे आपण नक्कीच पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. थँक यू ऑल ऑफ यू. बाय.